नमस्कार, मी सुनीता. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा, आनंदाचा, आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर मी आज तुम्हाला 16 सोमवाराविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. मी 5 वेळा 16 सोमवार केलेत, त्यामुळे मला थोडीफार माहिती आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कोणाला 16 सोमवार करायचे असतील तर 16 सोमवाराची माहिती भेटेल. 16 सोमवाराच्या पुस्तकात सर्व माहिती असते, पण त्यातली आपल्याला थोडीफार समजते, थोडीफार समजत नाही. 16 सोमवार करायचे असतील तर श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारापासून 16 सोमवाराला सुरुवात करावी. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून 16 सोमवाराला सुरुवात केली म्हणजे श्रावण महिना खूप पवित्र महिना मानला जातो. किंवा तुम्ही 16 सोमवाराची सुरुवात कोणत्याही महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून करू शकता. श्रावण महिन्यानंतर लगातार 4 महिने येतात. ते 4 महिने पूजा अर्चना करण्याचे असतात, धार्मिक महिने असतात. त्यामुळे 16 सोमवार करायचे असतील तर श्रावण महिन्यापासूनच सुरुवात करावी. 16 सोमवाराचे व्रत करणाऱ्यांनी सकाळी लवकर उठायचे. 16 सोमवाराचे व्रत हे कोणी पण करू शकतं, स्त्री पुरुष, मुलगा मुलगी. 16 सोमवाराचे व्रत काहीतरी मनात इच्छा घेऊन करायचे असते. ज्यांना मुलं बाळ नाहीत, ज्यांची लग्न लवकर होत नाहीत, त्यांनी 16 सोमवार केले तरी चालतात. पार्वती मातेने भगवान शंकरांना महादेवांना मिळवण्यासाठी 16 सोमवाराचे व्रत केले होते. 16 सोमवाराचे व्रत केल्याने निश्चितच फळ भेटते. भोळे शंकर खूप भोळे आहेत, त्यांना भोळे बाबाच म्हणतात. आणि जे श्रद्धेने दिखावा न करता भक्तिभावाने त्यांची पूजा अर्चना उपवास तापवास करतात, त्यांना नक्कीच फळ भेटते, सुखी जीवन लाभते. जी तुमच्या मनात इच्छा आहे ती इच्छा सुद्धा पूर्ण होते. तर 16 सोमवारचे व्रत ज्याला करायचे आहे त्यांनी सोमवारी लवकर उठावे, आंघोळ करावी, आपली जी नित्याची कामे आहेत ती कामे करावीत. वेळ मिळेल तेव्हा महादेवांच्या मंदिरात जाऊन पूजा करून यावे. 16 सोमवाराचे व्रत ज्यांना करायचे आहे त्यांनी सोमवारी उपवास करायचा आहे. उपवास तुम्ही कडकडीत निरंकार केला तरी चालेल. निरंकार जरी जमत नसला तरी फळं खाल्ली तरी चालतात. तिखट मीठ वर्ज्य करावे. शक्यतो उपवास निरंकारच करावा. चहा कॉफी पिली तरी चालते, फळं खाल्ली तरी चालतात. आणि संध्याकाळी महादेवांना चुरम्याचा नैवेद्य करायचा आहे. किंवा तुम्ही हा उपवास 2 प्रकारे सुद्धा करू शकता. दिवसभर निरंकार करून संध्याकाळी खडी साखरेचा नैवेद्य दाखवून खडी साखरेवर सुद्धा उपवास सोडू शकता. आणि संध्याकाळी पुन्हा आंघोळ करायची, पांढरी वस्त्र घालायचेत. शक्य असल्यास सकाळी पांढरी वस्त्र घालावीत. आणि पांढरी वस्त्र नसतील तर धुतलेली स्वच्छ फिकट रंगाची वस्त्र घालावीत. संध्याकाळी सुद्धा आंघोळ करून पांढरी वस्त्र घालायचेत. चुरम्याचा नैवेद्य बनवायचा आहे. अर्धा किलो कणकीचा चुरमा बनवावा. किंवा आपल्या घरातील एखादं भांडं घेऊन त्या भांड्याने सव्वाचं माप करावं. आणि चुरमा बनवताना चपात्यांना तेल लावायचं नाही, बिना तेलाच्या चपात्या करायच्या. आणि त्यानंतर त्या चपात्या चुरून त्यामध्ये गूळ तूप मिक्स करून त्याचे लाडू बनवून 3 भाग करायचे. एक भाग शंभू महादेवांना अर्पण करायचा, एक भाग घरातल्यांना द्यायचा, एक भाग आपण खायचा. पूजा संध्याकाळी घरातच मांडायची. सायंकाळच्या टायमिंगला पूजा मांडायची. पूजा मांडायच्या अगोदर आंघोळ करायची, पांढरी कपडे घालायचे आणि त्यानंतरच चुरमा बनवायचा आहे. 6:30 ते 7 वाजेपर्यंत पूजा मांडली तरी चालते. पूजेची जागा स्वच्छ करायची, त्यावर चौरंग किंवा पाट ठेवायचा. चौरंग किंवा पाटाच्या भोवतीने रांगोळी काढायची. चौरंगावर पांढरं कोरं कापड हंतरायचं, त्यावर महादेवांची पिंड ठेवायची आणि पुस्तकात दिल्याप्रमाणे
प्रथम गणपती बाप्पांची पूजा करायची आणि त्यानंतर महादेवांची पूजा करायची। महादेवांची पूजा करायला बेल, अक्षदा, पांढरी फुलं, वस्त्रमाळ, वस्त्रमाळेला हळद कुंकू लावायचं नाही, महादेवांना सर्व पांढरं आवडतं म्हणून पांढरीच वस्त्रमाळ करायची। बेलाची पानं ही अवश्य लागतात आणि पुस्तकात दिल्याप्रमाणे पूजा करायची। त्यानंतर महादेवांची पूजा झाल्यावर महादेवांची कर्पूर आरती करायची, चुरम्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपण सुद्धा उपवास चुरम्यावरच सोडायचा आहे। चुरमा बिनमिठाचा तयार करायचा आहे। स्त्रियांच्या बाबतीत मासिक पाळी येते किंवा स्वयंसूतक येते, तो उपवास धरायचा आहे पण पूजा मांडायची नाही आणि त्या उपवासाची गणना करायची नाही। असे हे 16 सोमवाराचे व्रत करायचे आणि 17व्या सोमवारी 16 सोमवाराचे उद्यापन करायचे। 16 जोड्या जेवायला घालायच्या आणि एकत्र उद्यापन करायचे। शक्य नसल्यास प्रत्येक सोमवारी एक जोडी जेवायला घालायची। ब्राह्मणांना दान दक्षिणा द्यायची, वस्त्र द्यायचं। आपल्या ऐपतीप्रमाणे 16 जोड्यांना वस्त्र दक्षिणा अर्पण करायचे। या पद्धतीने 16 सोमवाराचे व्रत करायचे। व्रत केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात। तर तुम्हाला माझी आजची 16 सोमवाराची माहिती कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। माहिती आवडली असेल तर इतरांना शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। एक लाईक करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय।